नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत. रुकडीत सत्यसाईबाबांच्या दिव्य रथाचं भक्तिमय वातावरणात स्वागत. भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथून आलेल्या दिव्य रथाचं रुकडी येथे मंगलमय व भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं. या निमित्ताने मिरवणूक, दिंडी, भजन तसेच महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन रुकडीतील श्री सत्यसाई सेवा समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं. भगवान श्री सत्यसाईबाबांचे 5 रथ श्री सत्यसाई प्रेमवहिनी वाहिनी रथयात्रेसाठी भारत भ्रमणावर निघाले असून हे रथ सर्वसामान्य भक्तांच्या दर्शनासाठी देशभर फिरतायत. सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, आपण सर्व एक आहोत हा मानवतेचा संदेश घेऊन हे रथ देशभर भ्रमंती करतायत. या रथयात्रेतील एक रथ कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवार दिनांक 21 एप्रिलपासून 12 मे 2026 पर्यंत 22 दिवस विविध ठिकाणी स्वामींचा दिव्य संदेश देणार आहे. जिल्ह्यातील पहिल्याच दिवशी रुकडी येथे रथ आणण्याचा मान स्थानिक सत्यसाई सेवा समितीला मिळाला. या धार्मिक सोहळ्यानिमित्त मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी, स्वामींच्या प्रतिमा व संदेशांची सजावट करण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळील मराठी शाळेच्या मैदानावर मिरवणूक सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचगंगा चौक मार्गे माळ भागातील बाळासाहेब मानेनगर येथील शिवनेरी मंडळाच्या आवारात दाखल झाली. मिरवणुकीत ध्वज पथक, लेझिम पथक, झांज पथक तसेच डोक्यावर मंगल कलश व तुळस घेऊन सहभागी झालेल्या महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. पाडळी येथील मावळा आखाडा पथकानं सादर केलेला शिवकालीन मर्दानी खेळ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. अंबामाता महिला भजनी मंडळ तसेच सत्यसाई बालविकास वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भक्तिमय केलं. दर्शन व मंगल आरतीनंतर महाप्रसादानं रथयात्रेची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुबेर लंगरे, नंदकिशोर माने, नंदकुमार काटकर, पुंडलिक पोळ, नीता मोरे, सुनंदा कचरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.